गाइस, मी भात नेतोय, तुम्ही पण या. बघा आमच्या अनुने कॅब घेतले, ती कॅप्टन झाले. आणि आउट बोल, आउट. असं कर, असं कर. सो हे गाइस, वेलकम बॅक टू साहिल मराठी ब्लॉग्स. तुमच्या सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग हा एकदम इंटरेस्टिंग असणार आहे, कारण का आजचा ब्लॉग आपण पूर्ण शेतावरती करणार आहोत. कारण की आत्ता तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भात कापणीचं सीझन आता चालू असतं. त्याचंच काम आता आम्ही करतोय. सो ते पूर्ण दृश्य मी तुम्हाला आता दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. सो प्लीज तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि हा आजचा ब्लॉग एन्जॉय करा. आता आपण चाललो शेतात. तिथून आपण पूर्ण हे भात घरी नेतो. हे तुम्ही बघू शकता समोर की आमच्या घरातील सर्व लोक आलेत शेतात ते बांधण्यासाठी. आमची अन्वी पण आले. अन्वी हाय कर, हाय बोल. सबस्क्राईब बोल, सबस्क्राईब करा. अरे वा, गुड. सावकाश चल, नाही तर पडशील. हे बघा गाईस, असं कोकणाकडे असं पूर्ण सौंदर्य आपल्याला बघायला भेटेल आल्यावरती. तुम्ही बघू शकताय संपूर्ण. तुमच्यामधील देखील भरपूर लोक अशी शेती करत असतील, कारण का या शेतीवरतीच आपण अवलंबून असतो सर्व लोक. आणि दरवर्षी शेती आपल्याला करावी लागते. तर आता अन्वी एका पेंडीचे ओझं घेतणार आहे. हे बघा समोर. आणि अन्वी इकडे बघ, हाय कर, हाय. काय करतेस तू? केवढं नेतेस? 10 पेंडी. बापरे, जड होईल ना तुला डोक्यावरती. अरे बापरे, 9 पेंड्या कुठे गेल्या मग? सावकाश जा, पडशील. आणि मी पण येऊ ना भात घेऊन? हा ठीक आहे, तू हो पुढे हो, सावकाश जा. बघा अशा प्रकारे भाताचं ओझं डोक्यावरती आपण घेतो आणि घरी जाऊन ते ठेवतो पूर्ण शेतामधलं. हे तर संध्याकाळचे किती वाजलेत बघूयात आपण. आत्ता वाजलेत 4:30 वाजलेत. या सूर्य बघू शकता तुम्ही. चारी साईडला सर्व लोक काम करतायत. हे बघा आमची ताई जी ओझं येते. ताई हाय कर, बोल सबस्क्राईब करा. हा सावकाश जा, सावकाश जा. नाही दादा, तुला नाही कर. हाय गाइस, मी भात नेतोय, तुम्ही पण या. तुम्ही अन्वी बघू शकता, ती आता ओझं घेऊन आले भाताचं. सो तिला आता आपण बघूया, विचारूया तिला कसं वाटतं ओझं टाकल्यानंतर. अन्वी सावकाश चाल, टाक पेंडी. वाव, डन इट. अन्वी इकडे माग, कसं वाटते तुला? मजा आली ना? बघा आमच्या अन्वीने कॅब घेतले, ती कॅप्टन झाले. आणि आउट बोल, आउट. असं कर, असं कर. गाईस, आता तुम्ही बघू शकता की इथे समोर असं हे कार्पेट टाकलं आणि त्याच्यावरती हा पेंड्या एकदम रांगेत लावल्यात. म्हणजे हे पूर्ण आणून झाल्यानंतर आपण हे झोडणार आहोत. म्हणजे झोडण्यापूर्वी हे भात असं असतं. हे बघा असं भात असतं. आणि हे संपूर्ण जोडून झाल्यानंतर
तसं असतं, कारण का ते पेंडी सर्व जोडलेली आहे. हे बघा, ही तुम्ही बघू शकता. आम्ही असं ह्या रोडनी ओझं घेऊन येतो आणि इथे टाकतो आणि इथे ती रशी सोडून आम्ही असं ओझं लाईनीमध्ये लावतो या साईडला. आणि हे पूर्ण इथे लावलेलं असतं. आणि हे पूर्ण भात आणून झाल्यानंतर त्याची जोडणी होते आणि मग ते पूर्ण भात रिस्टोर केलं जातं. आणि त्याच्यानंतर संपूर्ण भात परत रिफायनीसाठी जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ तयार भेटतो. सो तुम्हाला अजून दाखवूया व्हिडिओमध्ये, तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. ही छोटी मांजर आमच्या मागे लागले, आमच्यासोबत तिला शेतात यायचं आहे. यायचं आहे तुला शेतात? यायचं आहे? चल चल, येतेस? बाय. जा तू तिकडे जा, जा तिकडे जा तू. ताई त्याला तिकडे घेऊन जा, जा तिकडे, येऊ नको तू खाली. आम्ही शेतात चाललोय आता, ओझं टाकून आलो आम्ही. आणि ही कॅप घेतली कारण का जेव्हा आम्ही ओझं घेतो डोक्यावरती तेव्हा डोक्याच्या प्रोटेक्शनसाठी. आणि अन्वीने सुद्धा कॅप घेतली. अन्वी इकडे बघ, हे बघा अन्वी, तिने पण कॅप घेतली. आम्ही दोघं कॅप्टन बनलोय, कॅप्टन. चला पुढे जाऊया आणि परत एकदा ओझं आम्ही तर आता आम्ही शेतात सगळेजण चहा पितोय. ही बघा अन्वी. अन्वी काय करतेस तू? काय करतेस चहा सोबत? सावकाश का? हे बघा गाईस, सगळेजण चहा पितात. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आता. आणि तुम्हाला माहिती आहे शेतावरती जेवण करायला, चहा प्यायला किती बरं वाटतं एकदम. जो आनंद असतो ना शेतावरती आपल्याला जेवण्याचा, बाकी सर्व गोष्टी करण्यात खूप मजा येते सर्वांना. ती तुम्ही आता सगळी आमची लोक मज्जा करताना बघू शकता. तर लवकरात लवकर हे भात आम्हाला घरी न्यायचं आहे आणि काळोखाच्या आत कंप्लीट करायचं आहे. सो हे गाईस, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा. आपल्या ह्या चॅनलवरती मराठीमध्ये खूप सारे ब्लॉग्स येतील. तो ह्या सर्व व्हिडिओ तुम्ही आजचा एन्जॉय करा आणि तुमची प्रतिसाद आम्हाला कमेंटमध्ये द्या. आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथे स्टॉप करतो. सो बाय बाय गाईज, टेक केअर सेल्फ, टेक केअर फॅमिली. आणि बाय बाय कर. बाय 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 गाईज.